हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण. आज आपण इयत्ता 7वी गणित सराव संच 27 पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापुढची सर्व सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि या मागची सर्व सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये जावा. तिथे तुम्हाला इयत्ता 7वी गणित सराव संच अशी प्लेलिस्ट दिसेल, ज्यामध्ये आपण इयत्ता 7वीची सर्व सराव संच सोडवून दिलेली आहेत. तेही खूप सोप्या पद्धतीमध्ये, सोप्या भाषेत, काही ट्रिक्स वापरून. तर ते तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की पहा. चला सराव संच 27 पाहूया. सोपे रूप द्या. जसं की आपण गेल्या सराव संचमध्ये म्हणजे सराव संच 26 मध्ये पाहिलं आहे. घातांक म्हणजे काय, घात म्हणजे काय, पाया म्हणजे काय, हे सगळं आपण पाहिलं आहे. तर 7चा घातांक 4 गुणिले 7चा घातांक 2 याला आपण सोप्या भाषेत कसं लिहू शकतो. तर अगोदर ह्या काही संकल्पना तुम्ही पाहून घ्या. पहा काय दिलं आहे इथं. कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय. म्हणजे 3चा दुसरा घात म्हणजे हा झाला 3चा वर्ग. कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन होय. तर पहा 3चा तिसरा घात किंवा 2चा तिसरा घात, तर याला आपण असंही म्हणू शकतो 2चा घन. 2चा घन म्हणजे 2चा तिसरा घात. हे तुम्हाला कळालं. पुढे पाहूया. आता पहा इथं 2चा घातांक 4 गुणिले 2चा घातांक 3. आता या दोघांचा पाया सेम आहे, म्हणजे इथं पण 2चा घातांक आहे, इथं पण 2चा घातांक आहे. तर हेच आपण कसं लिहू शकतो. पहा आता हे याचा अर्थ काय होतो. फक्त आता हे आपण विसरू आणि यावरून पाहूया. याचा अर्थ काय होतो. 2 गुणिले 2 गुणिले 2 असं 4दा, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. हे इथपर्यंत झालं 2चा चौथा घातांक. आता याच्या पुढे 2चा घातांक 3, 2चा घातांक 3. तर 2 गुणिले 2 गुणिले 2 3दा. आता आपल्याला इथं काय दिलं आहे, या दोघात गुणाकार दिला आहे, म्हणजे इथं दोघांमध्ये गुणाकार येईल. तर आपण याच असं लिहिण्यापेक्षा आपण याचं सोपं रूप कसं लिहू शकतो. पहा 1 2 3 4 5 6 7. 7 वेळेस 2चा गुणाकार आहे, म्हणजे 2चा घातांक 7 असं आपण लिहू शकतो. किंवा 2चा घातांक 4 अधिक 7 बरोबर 7, 2चा घातांक 7 हे पण आपण लिहू शकतो. तसंच आता इथं आपल्याला ही संकल्पना वापरून सराव संच 27 सोडवायचा आहे. आता इथं आपल्याला सोपं रूप द्यायला सांगितलं आहे, म्हणजे आपल्याला इथं गुणाकारात दिलं आहे ते सोप्या पद्धतीत लिहायचं आहे. ते कसं लिहायचं ते आपण आता पाहूया. आपण आता गणित वहीमध्ये करूया. सोपे रूप द्या. गणित क्रमांक 1 काय आहे. 7चा चौथा घात गुणिले 7चा दुसरा घात. यालाच आपण कसं करतो. पहा 7चा चौथा घात म्हणजे काय, 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7 4 वेळेस. आणि 7चा दुसरा घात म्हणजे काय, 7 गुणिले 7 2 वेळेस. आणि या दोघांमध्ये काय आहे, गुणाकार आहे, म्हणजे हे आपलं असं येणार आहे. हे तुम्हाला समजलं. आता याचाच अर्थ काय होणार आहे. 7चा चौथा घात अधिक दुसरा घात. हे आपण का करत आहोत, कारण आपला पाया हा समान आहे. म्हणजे इथं पण 7 आहे, इथं पण 7 आहे. इथं 7 आणि इथं 8 असतं तर हे आपलं असं आलं असतं का, नाही. तर आपण असं लिहू शकतो, कारण याचा पाया सारखा आहे. तर 7चा कितवा घात येतो, 4 अधिक 2 4 5 6. 7चा 6वा घात. हे आपलं सोपं रूप येणार आहे. खूप सोपं आहे. पहा पुढं पाहूया. आता दुसरं गणित. -11चा 5वा घात गुणिले -11चा दुसरा घात. पहा इथं पण पाया सेम आहे, मग याला आपण सोपं रूप देऊ शकतो. पहा आता -11 गुणिले हे पहा 5 वेळेस करायचं आहे. -11 गुणिले तुम्हाला उत्तरात पण असं लिहायचं आहे. 5 हेच तुम्हाला 7 वेळेस -11 पण दाखवायचं आहे. -11 1 2 3 4 गुणिले -11. आता दुसरं गणिताचं हे गुणाकारात चिन्ह मधात वजा गुणिले -11 गुणिले -11. आणि हे आपलं उत्तर काय येणार आहे. आता -11चा 5वा अधिक -11चा दुसरा, म्हणजे 5 6 7 -11चा 7वा घात. हे आपलं सोपं रूप येणार आहे. समजलं. पुढे पाहूया. गणित क्रमांक 3. गणित क्रमांक 3 काय आहे. पहा 6/7चा तिसरा घात गुणिले 6/7चा तिसरा घात. इथं पण आता 5वा घात. इथं पण आता पाया सारखाच आहे, सेम आहे, समान आहे पाया. मग आपण हे पण असं लिहू शकतो. 6/7 गुणिले कितीदा 3 वेळेस. पहिल्यांदा 3चा घात 3 आहे. 6/7. आता मधात गुणाकारात चिन्ह 6/7 5 वेळेस. आता 6/7. आता इथं चिन्ह नसेल तरी कंसाच्या 2 कंसाच्या मधलं चिन्ह हे गुणाकाराचंच असतं. पहा 1 2 3 1 2 3.
6/7 6/7 हे झालं आपलं. आता पुढे पाहूया 6/7 6/7 आणि 3 अधिक 5. आता पुढे आपलं उत्तर येतं 6/7चा 5. 6 7 8 8वा घात हे आपलं उत्तर येतं. पुढचं गणित पाहूया. आता -3/2 -3/2चा 5वा घात आणि -3/2चा 3रा घात आहे. म्हणजे याचा आता काय होतं पहा. 3/2 वजा 5 अधिक 3 बरोबर 3/2 5 अधिक 3 5 6 7 8 8वा घात. आता पुढच्या गणितामध्ये पहा. a चा 16वा घात अधिक a चा 7वा घात बरोबर a चा 16वा a चा 16वा घात अधिक a चा 7वा घात. 16 अधिक 7 करा 16 17 18 19 20 21 22 23 a चा 23वा घात. पुढचं गणित पाहूया. शेवटचं गणित p/5 चा 3रा घात गुणिले p/5 चा 7वा घात बरोबर p/5 चा 3 अधिक 7वा घात बरोबर p/5 चा 7 8 9 10 10वा घात. हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजलं. तर हे झालं आपलं सराव संच 27. तर पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.